लाईव्ह कार्यक्रम म्हणतात. विद्यार्थ्यांच्या सोबत पथसंचलन करीत आहे. उपस्थित झालेला हा संघ आणि आता दुसऱ्या क्रमांकावर निळ्या निशाणासह विजय पार्क टायटन विजय पार्क जिल्ह्याचा हा संघ 201 हा संघ सुद्धा आता मंचाच्या पुढ्यातून पाहुण्यांना मानवंदनाने पुढे सरसावलेला आहे. आणि निळा मागील अशा प्रकारची एक कामना, अशा प्रकारचा निश्चय, अशा प्रकारचा दृढ निश्चय करून ते आलेले आहे. आणि आता शेवटी प्रशांत नाईका बुधवार शाळा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झालेल्या विद्यार्थ्यांकडे ते सुपूर्द करायची आहे. या पत्राने सहभाग नोंदवलेला आहे. पालती करून द्या तिला. आदरणीय पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी भगवान मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी आदिवासी बांधवांना संदेश देणारे क्रांतिश्री भगवान बिरसा मुंडा, संविधान देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय मुघलांपासून स्वतःच्या राज्याचं संरक्षण करणाऱ्या आज आपल्याकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत जेवढ्या शासकीय शाळा 11 आणि अनुदानित शाळा ज्या 23 आहेत त्या सगळ्या पूर्ण शाळांच्यामध्ये 4 केंद्र या ठिकाणी सहभागी आहेत. आणि जवळजवळ 971च्या आसपास मुलं आणि सगळे शिक्षक, क्रीडा शिक्षक वगैरे, बाकीचे सगळे आमचे मुख्याध्यापक वगैरे, बाकी अधीक्षक, गृहपाल वगैरे या सगळ्यांनी माझ्या ऑफिसचे सगळे सहकारी या ठिकाणी सहभागी आहेत. 3 दिवसाचा 7 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत हा प्रतिवर्षी होणारा प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सव आहे. याच्यानंतर विभागीय क्रीडा स्पर्धा होतील आमच्या विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या, आणि त्याच्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा पण यावर्षी नागपूरला होत आहेत. तर जास्तीत जास्त आमच्या विद्यार्थ्यांनी चांगलं प्रदर्शन करावं त्यासाठी आम्ही काही नियोजन केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं मुलांच्याकडून ज्या सांघिक क्रीडा स्पर्धा असतील किंवा ॲथलेटिक्सच्या काही वैयक्तिक असतील त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना कसं यश प्राप्त होईल आणि पुढं राज्यस्तरावरती त्यांना पोहोचवता येईल त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तयारी करतो. सर, बक्षीस काय काय ठेवलं आहे? याच्यामध्ये वैयक्तिकमध्ये गोल्ड, सिल्वर आणि ब्रँज मेडलमध्ये हे राहतं. आणि जे आपण सांघिक घेतो त्याच्यामध्ये जे ट्रॉफीज वगैरे राहतात तसेच बक्षीस राहतं. पण यावर्षी आपण प्रथमच एकात्मिक प्रकल्पाकडून आम्ही पण राज्यस्तरीय जे मुलं आहेत त्यांना 5,000 रुपये डिक्लेअर करतो आहे की आपण जेणेकरून जे मुलं राज्यस्तरीयसाठी जे तयारी करतायत त्यांना जे खेळाडू कोट्यातून जे आरक्षण आहे वगैरे त्या फायदा मिळावा. आणि 10वी आणि 12वीच्या मुलांना जे ग्रेस गुण मिळतात त्याचा पण फायदा मिळायसाठी आम्ही यावर्षी जे राज्यस्तरीय मुलं विजेते होणार आहेत त्यांना आम्ही वैयक्तिक 5,000 रुपये DBT स्वरूपात न्यूक्लियस बजेटमधून देणार आहोत.